नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांप्रती पंतप्रधान संवेदनशून्य असल्याची काँग्रेसची टीका. कल्याणकारी योजनांवर निव्वळ टीका करण्याऐवजी काँग्रेसनं राष्ट्र उभारणीत सहभागी व्हावं, व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणांमुळे देश प्रगतीपथावर, राजनाथ सिंह. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांचं देशभरातून स्वागत. आजपासून एटीएममधून 2,500 ऐवजी 4,500 रुपये काढण्याची मुभा. समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखिलेश यादव यांची पक्षाच्या लखनौ अधिवेशनात निवड, मात्र हे अधिवेशनच घटनाबाह्य असल्याचा मुलायम सिंग यांचा दावा. अत्याचारग्रस्त महिला आणि लहान मुलांच्या मदतीसाठी राज्यात ठिकठिकाणी भरोसा कक्ष स्थापन करणार मुख्यमंत्री. आणि टेनिसपटू सोमदेव देवबर्मनची व्यावसायिक स्पर्धांमधून निवृत्ती. आणि आता सविस्तर वृत्त. वर्ष 2017च्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं केलेल्या घोषणा स्वागतार्ह आहेत. या कल्याणकारी योजनांसंदर्भात टीका न करता काँग्रेसनं राष्ट्रनिर्माणात सहभागी व्हावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांवर काँग्रेसनं टीका केली. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत त्यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी काल केलेल्या घोषणांमुळे शेतकरी, व्यापारी आणि गरिबांना दिलासा मिळाला आहे. या घोषणांचं सर्वसामान्यांनी स्वागत केलं आहे. मात्र काँग्रेसला पंतप्रधानांची लोकप्रियता सहन होत नाही असा आरोप नायडू यांनी यावेळी केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं असून समाजाच्या विविध स्तरातल्या घटकांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं हे निर्णय महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर उपलब्ध झालेल्या निधीमुळे शेतकरी आणि तरुणांसाठी या योजनांच्या माध्यमातून विकासाची कवाडं उघडली असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. या कल्याणकारी योजनांचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देश के आम आदमी को तोहफा दिया है कि यहां पर जो सरकार चलेगी, सरकार की योजनाएं चलेगी, जो संसाधन जुटे हैं वो संसाधन खर्चे होंगे. अगर किसी के लिए होंगे तो मध्यम वर्गीयों के लिए, वो किसानों के लिए, वो गरीबों के लिए. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण अतिशय निराशाजनक होतं असं सांगत विमुद्रीकरणानंतर किती काळा पैसा जमा झाला याबाबत पंतप्रधानांनी वक्तव्य करणं गरजेचं होतं अशी टीका काँग्रेसनं केली आहे. विमुद्रीकरणानंतर त्रास सहन करणाऱ्या लोकांप्रती संवेदनशीलता पंतप्रधानांनी दाखवली नाही असं विरोधकांनी म्हटलं आहे. डाव्या पक्षांनीही टीका करताना विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मोदींनी हे अर्थसंकल्पीय भाषण केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर केलेल्या कल्याणकारी निर्णयांबद्दल समाजातल्या विविध स्तरातून आलेल्या या काही प्रतिक्रिया. सरकारने घेतलाय त्यामुळे उद्योग वाढेल, त्याच्यामुळे बेरोजगारी संपेल आणि पुढे भविष्यात चांगलंच होईल. मोदी सरकारने जे निर्णय घेतलाय हे अभिनंदन करण्यासारखं आहे. जे सरकारने महिलांसाठी जी योजना जाहीर केली आहे त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रियांसाठीची योजना खूप चांगली आहे. मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या खूप महाग झालेल्या आहेत, त्याच्यामुळे महिलांचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि बालमृत्यू आणि गरोदर मातांचे जे मृत्यू आहेत त्यालाही आळा बसणार आहे. कर्ज मिळून जातं पण कर्जाला हमीदार कोणी मिळत नाही, सहजा कोणी तयार होत नाही आणि सरकारने ह्या फार योग्य निर्णय घेतलाय. त्यामुळे मी या निर्णयाचे निश्चितच लहान मोठ्या व्यापाऱ्यांकडनं, उद्योगधंदेवाल्यांकडनं याचं नक्कीच स्वागत होईल. तर नोटाबंदी झाल्यापासून शेतकऱ्याला खूप अडचणी आल्या त्या, आणि आता नोटाबंदीत आता जे काय व्याज आहे समजा सरकार तर भरणारच आहे, मग त्याच्याबद्दल शेतकरी आता खुश आहे आणि शेतकऱ्याला त्याच्यापासून फार फायदा आहे आणि उद्या चालून बी असं जर झालं तर आणखीच चांगली गोष्ट होऊन जाईल. गेल्या 5-10 दशकातलं शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आम्ही या सरकारकडे पाहतो आहे. काल नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्या घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या त्या निश्चित बऱ्यापैकी म्हणावं लागेल
पण त्यांनी शेतकऱ्यांचं भागणार नाही. शेतकऱ्यांना काय हवं आहे ते शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात घेऊनच तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आपल्या पंतप्रधान मोदींनी जे नोटबंदी केली मागच्या ह्याच वर्षी ती गरिबांसाठी खूप चांगली आणि माझ्यासाठी खूपच चांगली. आणि जे कालच्या मोदींनी 7.5च्या बातम्यांमध्ये सांगितलं की 9 लाखाला आपला 4% व्याज कमी होणार आणि 12 लाखाला 3%, ते तर आमच्यासाठी खूपच चांगलं आहे. बेटर दॅन बेस्ट. जय हिंद मोदी. देशभरातल्या नागरिकांना आजपासून एटीएममधून 2,500 रुपयांऐवजी 4,500 रुपये काढता येणार आहेत. मात्र आठवड्यात कमाल 24,000 रुपये काढण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झाला नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे. विमुद्रीकरणानंतरच्या 45 दिवसांमध्ये देशभरातल्या जनधन खात्यांमध्ये सुमारे 87,000 कोटी रुपये जमा झाले आहेत. निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात रक्कम जमा करण्याचा ओघ सर्वात जास्त होता. या आठवड्यात 20,224 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून या सर्व घडामोडींची छाननी केली जाणार आहे असंही सूत्रांनी सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची आज समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या जागी अखिलेश यादव यांची निवड करणारा प्रस्ताव आज लखनौमध्ये बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महासचिव राम गोपाल यादव यांनी मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटवण्याचा निर्णयही आज झाला. तसंच अमरसिंग यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. सपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी हे अधिवेशनच घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. रामगोपाल यादव यांची पुन्हा एकदा पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्याचा निर्णयही मुलायमसिंह यादव यांनी जाहीर केला. राज्यातल्या जनतेचा गोंधळ होऊ नये म्हणून येत्या 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशन बोलावल्याची माहिती मुलायमसिंग यांनी दिली. दरम्यान मीच समाजवादी पक्षाचा खरा अध्यक्ष असून याबाबतचा गोंधळ निस्तरण्यासाठी आता निवडणूक आयोगानंच मध्यस्थी करावी असं पत्र मुलायमसिंग यांनी आयोगाला पाठवलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सतत वाढत असल्यानं वाहनांमध्ये इंधन म्हणून सीएनजी वापरायला सुरुवात झाली. आतापर्यंत ही सुविधा फक्त मोठ्या गाड्या आणि रिक्षांसाठीच मर्यादित होती, पण आता मात्र महानगर गॅसनं ही सुविधा दुचाकी वाहनांनाही उपलब्ध करून दिली आहे. आज मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या एका स्कूटरचं उद्घाटन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. रोकडविरहित व्यवहार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रधान यांनी ई-वॉलेटद्वारा रक्कम भरण्याच्या सुविधेचंही उद्घाटन केलं. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आणि मुलांना त्याविरुद्ध लढायचं बळ मिळावं म्हणून हैदराबादच्या धर्तीवर राज्यातही भरोसा कक्षाची स्थापना करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं. सुभाषनगर टी पॉइंट जवळ उभारण्यात आलेल्या भरोसा कक्षाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पोलीस विभागानंही आता तंत्रज्ञानाची कास धरायला हवी असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की पोलीस चौकीत तक्रार करायला येणाऱ्या माणसाला पोलिसांबद्दल विश्वास वाटायला हवा. इथं आपल्याला न्याय मिळेल अशी खात्री त्याला वाटायला हवी. त्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे असं ते म्हणाले. सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन आज कोल्हापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना विकास सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ अल्पदरात कर्ज उपलब्ध होणं गरजेचं आहे. मात्र सहकार क्षेत्रच अडचणीत असल्यामुळे याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कृषीवर आधारित उद्योगधंद्यासाठी विविध प्रकल्प तयार करून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावं यासाठी शिखर बँकेनं स्वतः पुढाकार घेऊन ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर MS सुखदेवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. फुले दाम्पत्य सन्मान दिवसाचं औचित्य साधत अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं आज पुण्यात रॅली काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या भिडे वाड्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक, भिडेवाड्याचा विकास करून त्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करणं अशा विविध मागण्या या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आल्या. रॅलीत शाळेतल्या मुलांनी ढोल ताशांच्या गजरात जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा दिल्या. रॅलीमध्ये माळी समाजातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसर विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे.
1 जानेवारी 1818 रोजी पेशवे आणि महार सैनिक यांच्यात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैन्यानं पेशव्यांच्या सैन्याचा पाडाव करून विजय मिळवला. त्यानिमित्त या वीरांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा कोरेगाव इथं एक विजयस्तंभ बांधला आहे. या लढाईत हौतात्म्य प्राप्त झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आठवले इथं आले असताना त्यांनी हे आश्वासन दिलं. आपल्या पूर्वजांच्या शौर्यापासून प्रेरणा घेण्याकरता दरवर्षी 1 जानेवारीला आंबेडकरी जनता मोठ्या संख्येनं इथं येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही दरवर्षी इथं नियमानं येत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं साहित्य अकादमी सुरू करण्याची मागणी 10 वर्षापूर्वीच करण्यात आली आहे, पण ती अजून पूर्ण झाली नसल्यानं येत्या 14 आणि 15 तारखेला लातूरात होणाऱ्या 34व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात याबाबतचा ठराव पुन्हा एकदा मांडण्यात येईल, असं संमेलनाचे प्रणेते डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी म्हटलं आहे. आज लातूरात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रज्ञा पवार असतील आणि त्यांचं उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते केलं जाईल. या संमेलनात विविध प्रकारचे कार्यक्रम होणार असून सामाजिक समस्यांवर शोधनिबंधांचं वाचन आणि त्यावर खुली चर्चा होणार आहे, असं त्यांनी आज सांगितलं. सरत्या वर्षाला निरोप देत 2017 या नववर्षाचं स्वागत जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आलं. देशातही सर्वत्र फटाके आणि आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. या स्वागताला किनार होती ती नवीन संकल्प आणि नव्या आशा आकांक्षांची. नववर्षाच्या स्वागताला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मद्यपान करून वाहन चालवणं, विना हेल्मेट वाहन चालवणं इत्यादी कारणांवरून मुंबई वाहतूक पोलिसांनी आज सकाळी 8 वाजेपर्यंत 4141 जणांवर कारवाई केली, तर सुमारे 3,87,000 रुपये दंड वसूल केला. एकीकडे जगभर नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल इथं सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या अज्ञात व्यक्तीनं एका नाईट क्लबमध्ये नववर्षाचं स्वागत सुरू असताना बेधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात परदेशी 16 नागरिकांसह 39 जण ठार तर 40 जण जखमी झाले. या दोघा भारतीयांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये अख्तर हसन रिझवी हे मुंबईचे तर खुशी शहा ही मुलगी गुजरातची असल्याचं समजतं. क्लबमध्ये शिरून गोळीबार करण्यापूर्वी या हल्लेखोरानं क्लबबाहेर असलेले पोलीस आणि काही नागरिकांनाही ठार केलं. हल्ला झाला त्यावेळी क्लबमध्ये 500हून अधिक लोक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून भारतीय जनता तुर्कस्तानच्या दुःखात सहभागी आहे असं म्हटलं आहे. मनात जिद्द आणि चिकाटी असली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहजपणे शक्य होतात. पूनम इटकरे या यवतमाळमधल्या दिव्यांग मुलीबाबतही हेच म्हणता येईल. जन्मतःच अंध असलेल्या पूनमची तिच्या वर्गातल्या मुली कायमच थट्टा करत. म्हणूनच आपण काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचं या ध्येयानं झपाटून जाऊन ती कामाला लागली आणि कठोर परिश्रम केल्यानंतर दिल्लीत झालेल्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिनं चक्क सुवर्णपदक जिंकून आणलं. उमरखेड तालुक्यातल्या पोफाळी इथल्या अंधांसाठीच्या विद्यालयात 10वीपर्यंतचं शिक्षण झालेली पूनम आता नागपूरला DTED करतेय. पुढच्या वर्षी दक्षिण कोरियात होणाऱ्या धावण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन पुन्हा सुवर्णपदक मिळवायचंच अशा जिद्दीनं तिची आता कसून पूर्वतयारी सुरू आहे. टेनिसपटू सोमदेव देवबर्मननं व्यावसायिक टेनिस स्पर्धांमधून निवृत्ती घोषित केली आहे. गेली काही वर्ष सततच्या दुखापतीचा त्याला सामना करावा लागला असला तरी या अचानक निवृत्तीमुळे क्रीडारसिकांना धक्का बसला आहे. क्रीडारसिकांकडून मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा याबद्दल त्याने ट्विटरवरून आभार व्यक्त केले आहेत. अर्जुन पुरस्कार विजेत्या सोमदेवनं 2 जागतिक ATP स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. तसंच 2010 सालच्या आशियाई स्पर्धेच्या एकेरी आणि दुहेरीमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली होती. आणि आता हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31 आणि किमान 17, नागपूर 31 आणि 12, पुणे 30 आणि 11, औरंगाबाद 30 आणि 12, नाशिक 30 आणि 9, कोल्हापूर 30 आणि 16, रत्नागिरी 32 आणि 18, सोलापूर 32 आणि 16 आणि अमरावती कमाल तापमान 29 आणि किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विमुद्रीकरणाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांप्रती पंतप्रधान संवेदनशून्य असल्याची काँग्रेसची टीका. कल्याणकारी योजनांवर निव्वळ टीका करण्याऐवजी काँग्रेसनं राष्ट्र उभारणीत सहभागी व्हावं, व्यंकय्या नायडू यांचं आवाहन.
पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणांमुळे देश प्रगतीपथावर, राजनाथ सिंह. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांचं देशभरातून स्वागत. आजपासून एटीएममधून 2,500 4,500 रुपये काढण्याची मुभा. समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखिलेश यादव यांची पक्षाच्या लखनौ अधिवेशनात निवड, मात्र हे अधिवेशनच घटनाबाह्य असल्याचा मुलायम सिंग यांचा दावा. अत्याचारग्रस्त महिला आणि लहान मुलांच्या मदतीसाठी राज्यात ठिकठिकाणी भरोसा कक्ष स्थापन करणार मुख्यमंत्री. आणि टेनिसपटू सोमदेव देवबर्मनची व्यावसायिक स्पर्धांमधून निवृत्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.